बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडमधून। नांदेडमध्ये मराठा आमदार आणि खासदाराविरोधात मराठा बांधव आक्रमक। मराठा आंदोलनात मराठा आमदार आणि खासदार सहभागी नसल्याने आपण यांना पाहिलत का, अशा आशयाचे बॅनर लावून मराठा बांधवांनी केला आमदार खासदारांचा निषेध। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। मुंबई येथे सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान नांदेड जिल्ह्यातील मराठा आमदारांनी आणि खासदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही। हे आमदार आणि खासदार आंदोलनादरम्यान कुठेही दिसले नाहीत। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी हे आमदार आणि खासदार गेले नाहीत। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधव या आमदार आणि खासदारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत। मराठा बांधवांनी नांदेड शहरात महात्मा फुले चौकात आपण यांना पाहिलत का, अशा आशयाचे बॅनर्स लावून या मराठा आमदार आणि खासदारांचा निषेध व्यक्त करत रोष व्यक्त केला आहे। अशोकराव चव्हाण आरक्षण, प्रताप पाटील आरक्षण, हेमंत पाटील आरक्षण, बालाजी कल्याणकर आरक्षण, आनंदराव वंडारकर आरक्षण, राजेश पवार आरक्षण, बाबुराव कोळीकर आरक्षण, सर्व आमदार खासदार आरक्षण, सर्व आमदार खासदार आरक्षण, एकच ध्यास राज्यकर्ते झाले भैरे, आमचे करते झाले भैरे, आमची मागणी सगळे सोडे, आपण बघितलं, आम्ही फ्लेक्स लावले। खरं तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे, आपण आहात कुठे, अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत। समाजाला एक खरंतर गरज आहे या लोकप्रतिनिधीची। अगोदर तुम्ही बघितलं विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला, मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली ते लगबग चालू होती यांची। पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे, हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी, आमदार असतील खासदार असतील, हे मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही। मग समाजाने समजावं का? खरं तर आमची समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे। त्यामुळे आम्ही फ्लेक्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषणस्थळी जाऊन मनोज दादांना तुमचा पाठिंबा द्या, नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला जशास तसं उत्तर देईल। आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू। हे मतदान विरोधात करण्याचं कारण काय? अगोदर तुम्ही जेव्हा मतदान मागता तेव्हा सांगता आम्ही समाजासोबत। मनोज पाटील जरांगेंना भेटायला हे सगळे खासदार गेलते, आमदार गेलते। खरं तर आता आम्हाला समाजाची एक मागणी आहे की कुठे आहेत समाजाचे प्रतिनिधी, कुठे आहेत अशोक चव्हाण, कुठे आहेत प्रताप पाटील, कुठे आहेत हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर झालं, भोंडारकर झालं, हे सगळे आमदार फक्त आमदारकीला निवडून यासाठी समाज आठवतो यांना। आणि जेव्हा खरा समाज तिथं जाऊन मुंबईत बिना अन्न पाण्याचं आंदोलन करतो, त्यांना तुम्हाला पाठिंबा द्यायला लाजा वाटतात का? हा समाजाचा प्रश्न आहे आणि सर्व समाजाची भावना आहे। येणाऱ्या काळात जर तुम्ही लगेच नाही गेलात तर तुमच्या घरावर येऊन सगळं समाज बांधव येऊन बसतील आणि तुमचा कुठलाही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही।